आपल्या ग्रीन वयोडीच्या वृक्षारोपण मोहिमेसाठी लागणारं साहित्य आणायला आम्ही आलेलो पन्हाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं भोंगेवाडी गावामध्ये. तिथनं आम्हाला मोठ्या झाडांना सपोर्ट देण्यासाठी बेटाच्या काट्या आणायच्या होत्या. तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला काट्या काढून ठेवलेल्या होत्या त्या बाहेर आणायच्या होत्या. हे गाव मसाई पठारच्या बरोबर पायथ्याशी होतं, त्यामुळे सगळीकडे जंगलच होतं. मग सगळ्यांनी एक एक करत सगळ्या काट्या बाहेर घेतल्या. बाहेर जाताना व्यवस्थित जायला लागत होतं, कारण एका साईडला पूर्ण दरी होती. या मामांचं एवढं वय होतं तरी पण मामाने आमच्यापेक्षा जास्त पेंड्या बाहेर काढल्या आणि केतन साहेबांनी काय 2 पेंड्या उतरल्यावर लगेच दम भरला. मग शेवटी सगळ्या काट्या बाहेर आणल्या. खरं तेवढ्यात एक विषय झाला. काट्या न्यायला जी गाडी येणार होती ती दुसरीकडे गेलेली. मग अध्यक्षाने लगेच दुसऱ्या गाडीचं नियोजन लावलं. तिथलं सगळं काम झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. गावाकडे जाऊन आम्हाला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं. तो कार्यक्रम म्हणजे आमच्या शाळेचे प्राध्यापक पवार सरांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आपल्या वयोडे आर्टिस्ट ग्रुपतर्फे सरांना पेंटिंग द्यायचं होतं. आम्ही बरोबर कार्यक्रम